स्वयंपाकघरात मालकिनीची लगबग चालू झाली आहे आणि आता चुलीला चांगला जाळ लागला आहे, त्यामुळे मालकीनी खुश आहेत. आणि स्वयंपाकघरात आता मॅगी बनत आहे. त्या मॅगीचा आनंद घ्यायला मी इथं बसलो आहे आपलं हॉलमध्ये. मस्त बघा माझा हॉल, बघा थंडगार कसा आहे हॉल. असं आहे ही हॉल आहे आमचा. ही माझं छोटंसं किचन आहे. हां, ही हॉलमध्ये बसलो आहे आणि ही आहे माझं छोटंसं किचन. आणि तिथं माझं देवघर आहे. तिथं गुलाबाचं झाड पण लावलेलं आहे देवासाठी. हां तिथं माझं देवघर आहे. हे किचन आहे, ती हॉल आहे. आणि ही आमची चौकडून गॅलरी. चौकडून नजारा दिसतोय गॅलरीचा. बघा कसला सुंदर मस्त बंगला आहे की नाही. तिथं देवघर म्हणजे तिथं आमच्या आईसाहेबांनी लावलेले झाड आहे. तिथं गुलाबाचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे. आता तिनं लावलेले झाड आहेत पण ती नाही, त्यामुळे आमच्यासाठी ती देवघर आहे. मग काय, ते आमच्यासाठी देवच होत्या. त्याच्यामुळे त्यांनी जी केलेली सगळे काम आहे त्यांच्यासाठी आठवणी. म्हणजे ते आमचं देवघर, हे आमचं देवघर, हे आमचं किचन, हे चौकडून गॅलरी. सांगा असा बंगला तुम्हाला कुठेतरी बघायला भेटेल का? लय सुंदर आहे. या आमच्या बंगल्यात राहायला तुम्ही पण. आता माझ्या लहानपणी आम्ही आई वडील हे ज्वारी करायच्या टायमाला शेतात जागल करून राहत होतो. पण आता हिला ती अनुभव नाही, रात्री राहायचा अनुभव नाही, तर आम्ही दिवसा हिला आणून अनुभव देतो कसं असतं शेतातलं जीवन. खूप मस्त असतंय. बघा ना कुणाशी ईर्षा, ना कुणाचा हेवा देवा, ना काय. सगळं कसं मोकळं पटांगण. सगळे पक्षी ही बघा, चिमण्या पिमण्या सगळे पशु पक्षी ह्यांच्यात तर काय भेदभाव आहे का? कसं प्रेमानं मस्त राहतात करतात. तिथं काहीच नाही. नाहीतर बघा तुम्ही गावागावात घराघरात शेजारीचे सगळे भांडणं तणणं तोंड वाकडे हे ते. तिथं कसं मस्त जीवन आहे. चला मग आता भेटू पुढल्या वेळेस. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.